71 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी प्रियंका. लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. महायुती सरकारने राज्यात विधानसभा निवडणुकीपासून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांनी ई-केवायसी केलं नसल्याने त्या योजनेमध्ये बसत नसल्याचं स्पष्ट झालंय. या योजनेमध्ये 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये मदत मिळत होती. त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा पडत होता. या लाडकी बहीण योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांना देखील बसला होता. राज्याची आर्थिक घडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्याने अपात्र महिला शोधण्याची मोहीम महिला व बालकल्याण विभागाने राबवली होती. यामध्ये महिलांच्या नावे काही पुरुष देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं होतं. योजनेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या किंवा श्रीमंत घरातील महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याने सरकारने लाभार्थी खातेदारांचे केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आता 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. या योजनेत ओळख पडताळणीला मुदतवाढ मिळाल्याने 30 एप्रिल पर्यंत शिल्लक महिलांनी केवायसी कागदपत्र सादर करावेत आणि प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलंय. या योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने डेटा शुद्धीकरण करणं आवश्यक होतं. त्यासाठी 2 वेळा ही मुदतवाढ देण्यात आली. मात्र 71 लाख महिलांना मागील 20 महिन्यांपासून 1,500 रुपये अनुदान सुरू असल्याने महिन्याला ही रक्कम 1,065 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आतापर्यंत सरकारचे साधारणपणे 21,300 कोटी रुपये अपात्र लाडक्या बहिणींना अनुदान देण्यामध्ये खर्च झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.